मंडळी रामराम, माझ्या हातामध्ये तुम्ही पाहू शकता लवळा या नावाचं गवत आहे। शेतकरी मित्रांना भरपूर सारे प्रश्न मला विचारत असतात की सर लवळ्यावरती कशा प्रकारे नियंत्रण आपण मिळवू शकतो। मित्रांनो, लवळ्यासाठी असं विशेष कोणतंही तणनाशक नाही। भरपूर व्हिडिओज पाहिले मी, सुमिनारा वापरा किंवा ग्लायफोसेट वापरा किंवा राऊंडअप वापरा, हे जे तणनाशक आहेत मित्रांनो, फक्त तुम्हाला जे पानं आहेत लवळ्याचे वरचे पानं आपल्याला जाळून टाकताना पाहायला मिळतात। परंतु लवळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे जमिनीमध्ये कांद्यासारख्या बारीक गाठी असतात, तर त्या गाठी काही जळत नाही। मित्रांनो, लवळा नियंत्रित करायचं जर असेल तर तुम्हाला 1.5 ते 2 महिने द्यावं लागेल। मी एक तणनाशक सांगतोय, मागच्या वर्षी पण सांगितलं होतं, पण भरपूर सारे शेतकरी त्याचा योग्य वापर करत नाही आणि त्याचे रिझल्ट शेतकऱ्याला भेटत नाही। हे जे तणनाशक असणार आहे मित्रांनो, ज्या जमिनीमध्ये लवळ्याच्या गाठी असतात तर त्या गाठींना सुद्धा जाळून टाकण्याचं काम करतं, तर ते आहे धानुका कंपनीचं सॅम्परा। याच्यामध्ये हॅलोसल्फ्युरॉन मिथाइल हा घटक आहे। हा घटक असलेलं कोणतंही तणनाशक वापरू शकता। मित्रांनो, प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी फक्त 3.5 ग्रॅम आपल्याला सॅम्परा या तणनाशकाचा वापर करायचा आहे। तुम्ही फक्त ऊस आणि मका या पिकामध्येच वापरू शकता किंवा आपल्याला खाट्या पडीक रानामध्ये या तणनाशकाचा वापर करायचा आहे। मित्रांनो, हे तणनाशक फवारणी करून झाल्यानंतर आपल्याला 15 ते 20 दिवस कुठल्याही प्रकारे लवळ्यावरती जे जळलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही, नॉर्मल पिवळा पडेल। परंतु 1 महिना झाल्यानंतर ते पुढचे 1.5 महिन्यापर्यंत जे पूर्ण लवळा आहे तर तो पानासोबत आणि त्याच्यासोबतच गाठी सगट आपल्याला तिथं जळलेलं हे पाहायला मिळू शकतं। मित्रांनो,